नमस्कार सर. नमस्कार. आपलं नाव सांगा की. माझं नाव रविकांत हनुमंत जाधव, हां. मुक्काम पोस्ट कोडोली, तालुका जिल्हा सातारा. बरं बरं. मला सांगा सर, आपण पोल्ट्री फार्मची सुरुवात कधी केली? पोल्ट्री फार्मची सुरुवात 2022ला आपण चालू केलेली आहे. हां. अ, सुरुवात करताना कशा पद्धतीने केली की किती कोंबड्या आणल्या होत्या किंवा काय? सुरुवातीला आपण 150 पक्षी भरलेला. हां. 150 पक्षी ज्यावेळेस चालू केला, सुरुवातीला 150 पक्षी भरलेला आपण. बरं. आणि हा कुठल्या जातीच्या कोंबड्या आहेत? आत्ता हा देशी सोनालीमध्ये आहे. देशी सोनाली ब्रीड आहे का? हा, सोनाली ब्रीड. म्हणजे दिसताना तर पूर्ण देशी सारख्या दिसतात. हा देशीच, म्हणजे पूर्णपणे एकदम 95% देशीमध्येच मोडतो. हां. आणि अंड्यांना वगैरे सगळं एकदम व्यवस्थित, म्हणजे हां. हे आहे. बरं. म्हणजे अंडी बी प्रॉपर देशी सारखीच मिळतात आणि विकतात बी तशी? हो हो. बरं, ठीक आहे. आता मला सांगा की आणताना किती महिन्याची पिल्लं आणली होती? आणताना आपण 1 महिन्याची पिल्लं आणलेली. हां. आणि आपल्याला तिथून म्हणजे 1 महिन्याचं पिल्लू मिळालेलं. हां. किती रुपयाने आणलं होतं पिल्लू? आपण एक पिल्लू 80 रुपयाला घेतलेलं आहे. बरं. आणि ते कुठनं आणलं? बारामतीवरून आणलेलं आपण या. बारामतीमध्ये म्हणजे पंधरे म्हणून गाव आहे. हां. ते प्रशांत पवार म्हणून त्यांची मोठी पोल्ट्री फार्म आहे. बरं. तिथून आपण त्यांच्याकडून 1 महिन्याचं पिल्लू पिल्लू आणलं घेतलेलं. 80 रुपयाच्या रेटनी 100 पिल्लं आणली. सॉरी, 150 पिल्लं आणली. 150 पिल्लं आणली. हां. बरं, ठीक आहे. आणल्यानंतर कित्येक महिन्याचा काळ गेला यांना मोठं व्हायला? साधारण 4 महिन्याचा काळ त्यांना मोठं व्हायला जातो. हां. म्हणजे त्यांच्यापाशी 1 महिना आणि आपल्यापाशी 4 महिने. हां. आणि 5 महिन्यानंतर कोंबडी अंड्यावर येते. अंड्यावर येते. हा. बरं. अंड्यावर आल्यानंतर कित्येक दिवस कोंबडी एक अंड देते? म्हणजे एक कोंबडी सलग किती दिवस अंड देते? सलग म्हणलं तर महिन्यातून ह्यांचा अवरेज जर पकडायला गेलं तर 20-22 अंडे आपल्याला मिळतात महिन्यातून. होय. हा. आणि कित्येक दिवसानंतर ती खुडूक होती? ही गावरान पूर्ण प्युअर देशी नाही, त्यामुळे ही हां. खुडूक होत नाही कोंबडी. हा. म्हणजे जवळजवळ वर्षभरात नाही म्हणलं तर बाकीच्या कोंबड्यासारखं 250-300चा रेट मिळू शकतो हो, अंड्याला? 250 तरी धरून चाला. बरं, ठीक आहे. 250. मला सांगा, आता आणल्यानंतर काय काय त्रास झाला तुम्हाला? म्हणजे ह्यांना काय कशा पद्धतीने संगोपन केलं यांचं आणल्यानंतर खाद्याचं? खाद्याचं म्हणजे आपण सुरुवातीला फ्री स्टार्टर चालू केलं त्यांना. हा. आणि त्यानंतर मग आपलं काय भाजीपाला वगैरे मंडईमधून आणतो आपण. हा. आणि तोच त्यांना सकाळ संध्याकाळ चालू असतो. संध्याकाळचं फक्त एक टायमिंगला आपण जरा थोडं त्यांना गहू ज्वारी वगैरे त्यांना हा. टाकतो धान्यामध्ये. बरं. कडधान्य वगैरे काय बाकीचं म्हणजे. हा. ठीक आहे. आता मला सांगा की याच्यामध्ये रोगराई कोणती येते का? आजार वगैरे येतात का कोंबड्यांना? रोगराई तर प्रत्येक कोंबडीच्या प्रत्येक जातीला आहेच की. हा. फक्त आपण जर व्यवस्थित जर त्याची काळजी घेतली हा. तर रोगराईपासून जरा थोडा बचाव होतो. म्हणजे काळजी म्हणजे काय, जरा साफसफाई, जरा स्वच्छता व्यवस्थित जर केली हा. तर रोगराई जरा थोडी कमी येते. पण आपण रोगराई येऊ नये म्हणून त्यांना सुद्धा आपण जरा थोडं मेडिसिन वगैरे जरा देतो आपण. म्हणजे इंजेक्शन वगैरे? इंजेक्शन वगैरे काय नाही. लस वगैरे पाण्यातनं किंवा काय? पाण्यातून लस हे 1 महिन्याचं त्यांना पूर्ण लस झालेलीच असते. ओके. आणल्यानंतर आपण फक्त त्यांना रोगराई येऊ नये म्हणून एक लेक्झिन पावडर म्हणून येते. हा. ते फक्त आपण त्यांना 1 महिन्याच्या ह्याला देतो फक्त. बरं, ठीक आहे. आता मला सांगा, तुम्ही म्हणलात की 5 महिन्यानंतर अंडी द्यायला सुरुवात होती. 5 महिन्यानंतर अंडी चालू. मग आता 150 पक्ष्यांमध्ये तुम्हाला किती कोंबड्या आणि किती कोंबडे झाले होते त्याच्यात किंवा काय? आता ह्यामध्ये आपल्याला 150 मध्ये साधारण 135 मादे निघलेली आहे ती. हा. आणि 15 कोंबड्या निघलेल्या आहे ती. बरं, ठीक आहे. आता याच्यामध्ये 15 नर आहेत. हा. आणि बाकीच्या माद्या आहेत. 135 मादे आहे ती. म्हणजे सरासरी आता मला सांगा, तुम्ही आणल्यापासून आतापर्यंत कित्येक अंडी तुम्हाला मिळाली किंवा कित्येक अंड्याचा सेल झालाय? अजून आता हे कोंबड्या अंड्यावर आलेल्या नाहीत आपल्या. हा. आता 15-1 दिवसात येतील अंड्यावर. बरं. हा, 8-10 दिवसात येतील अंड्यावर. मग त्याच्यानंतर सरासरी तुम्हाला काय वाटतंय की किती ॲव्हरेज निघेल दिवसाला? बाबा 135 कोंबड्यांमधून किती अंडी मिळतील? 135 मधून आपल्याला साधारण 70-75चं अवरेज धरायचं. ओके. आणि अंड्याला गावठी अंड्याला रेट काय आहे? 10 रुपयेच आहे सरासरी 10 रुपयेच आहे. बरोबर. म्हणजे नाही म्हटलं तरी दिवसाला 700 रुपये आपल्याला यातनं अर्निंग आहे. हो. म्हणजे तेवढे पैसे मिळू शकतो. हो. बरं, मला सांगा, आता ह्याचं दिवसभराचं नियोजन कसं असतं? किती कष्ट असतं ह्याच्यात किंवा काय? कष्ट वगैरे काही जास्त नाहीये. फक्त जरा थोडं कसं लक्ष व्यवस्थित जर असेल दिवसभर, म्हणजे सकाळपासून काय त्यांचं मागं फिरायचं नाही किंवा काय नाही. ओके. सकाळी एकदा उठल्यानंतर फक्त
त्या दरवाजा उघडला हा. की त्यांना रात्री संध्याकाळचं आम्ही ती भाजी मंडईच आणून टाकतो तिथं हा. आणि सकाळचं उठल्यानंतर फक्त पाणी जरा फ्रेश मध्ये आपण ते ठेवायचं. म्हणजे थोडक्यात एक शेतीला जोडधंदा किंवा शेतीपूरक व्यवसाय म्हणून ह्याच्याकडे पाहिलं जातं. त्याच्या मागचं कारण हेच आहे की याच्यामध्ये जास्त मेहनत नाही, जास्त मेहनत नाही. घरातली एखादी स्त्री सुद्धा करू शकते हो, बऱ्यापैकी. एक स्त्री सुद्धा करू शकते एकदम. ओके, ठीक आहे. आता मला सांगा की यात कोंबड्यांचा दर कशा पद्धतीने लागतो बरं? आता कोंबड्यांचा दर साधारण 700-800 हा. जशी त्यांची ग्रोथ म्हणजे जास्त भरल वजनाच्या याच्यावर असतं. आता ही माझ्याकडे हे जे मोठे कोंबडे आहे ती हा. हे 800-900 रुपयाला जाते, ती विकतो आम्ही. आणि जर समजा ह्याच्यातल्या जर ह्या कोंबड्या जर विकायचं म्हटलं तर ह्या कोंबड्यांना काय रेट येऊ शकतो? कोंबड्या जर विकायच्या म्हणल्या तर आता ह्या तलंगाच आहेत. हा. जर अंड्याला चालू झाल्यानंतर एक 500 रुपयाला कोंबडी जाते ओके, अंड्याची. आणि जर एक 2 वर्षानंतर कटिंगला जर म्हणलं आपण द्यायचं म्हणलं बर. तर ही साधारण 350-400 रुपयाला, कमीत कमी 350-400 रुपयाला आपण कोंबडी देऊ शकतो. बर, ठीक आहे. आता मला सांगा याच्यामध्ये आपण शेड जर पाहिलं तर बऱ्यापैकी एक आपण म्हणू शकतो की कमी खर्चामध्ये केलेलं नियोजन दिसतंय. तर कशा पद्धतीनं तुम्ही हे केलंय, ही जाळी वगैरे? हे जाळे आपण चिकन मेसची जाळी वापरलेली आहे. बर. आणि हे जाळे आपल्या इथं नवीन एमआयडीसी मध्ये जी कंपनीज आहे बर. त्यामुळे आपल्याला थोडासा जे दुकानातला जो रेट भेटतो हा. त्यापेक्षा 1-2 रुपयानं कमीच मिळालेले आहे या. ओके, ठीक आहे. म्हणजे पूर्णतः शेडला किती रुपये खर्च झालेला आहे? आता शेडला हे जे आमचं जे अगोदरचं हे शेड आहे ना, हा. हे जुनं शेड होतं आमचं. 7-8 वर्षापूर्वी आम्ही तिथं म्हणजे गाई म्हशींसाठीच बांधलेलं होतं. बर. तर ते आता आपल्याकडे काही जास्त नाहीये. मग साधारण हे जे बाहेरचाच खर्च आपल्याला झालेला आहे. ओके, ओके, ठीक आहे. हम्म. म्हणजे जवळपास एक किरकोळ खर्चामध्ये किरकोळ आपण केलेलं. खर्चामध्ये झालेला आहे. बरं, ठीक. आता याच्यामध्ये मला सांगा की आपण फायद्याचं गणित जर पाहिलं तर कमीत कमी दिवसाला 700 रुपये तरी याच्यातून मिळू शकतात. हा, 700 रुपये मिळू शकते ती. बर. आणि तुमचं पुढं काय नियोजन आहे की ह्याच्यामध्ये वाढवायचं आहे हे का? वाढवायचं तर आहेच की आता आपल्याला. हा, तरी किती पक्ष्यांपर्यंत तुम्हाला आपली पोल्ट्री फार्मचं नियोजन आहे की हे एवढे पक्षी करायचे आपल्याला? एक साधारण 1000 पक्षीपर्यंत आपल्याला करायचे नियोजन. बरोबर. म्हणजे जेणेकरून त्यातून बऱ्यापैकी अर्निंग आणि पैशाचा सोर्स होऊ शकतो हा. तयार. म्हणजे मला सांगा की नक्कीच हा व्यवसाय करण्यासारखा आहे का? एकदम परफेक्ट आहे आणि एकदम त्रासदायक, म्हणजे काय म्हणतो कमी आपण त्याला? त्रासदायक आहे. कमी त्रासदायक आहे हा व्यवसाय आणि एक एकदम. शेतीला जोडधंदा म्हणून पाहिलं तर आपल्याला यातून बऱ्यापैकी मिळकत पण आहे. हा, बरोबर. चालतंय. माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि आपल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना तुम्ही काय सांगाल की नक्कीच हा व्यवसाय करण्यासारखा आहे आणि करा? चांगला आहे व्यवसाय करण्यासाठी हा. आणि करा व्यवसाय चांगला आहे, यातून छान आहे. तुमची बऱ्यापैकी नक्कीच प्रगती होऊ हो शकते. हो. चालतंय, ठीक आहे सर. आम्हाला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि मित्रांनो, अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर देखील करा. धन्यवाद. नमस्कार.